श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. तर पहा, मला खूप सारा कमेंट्स येतात की ताई शीघ्र लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय सांग. तर शीघ्र लग्न जमण्यासाठी किंवा विवाहाचे जे योग आहेत, लग्नाचे जे योग आहेत ते जुळून येण्यासाठी अतिशय छान असा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा जर उपाय जर केला तर 1001% तुमचं लग्न हे 3 महिन्याच्या आत होणारच आहे. लग्न होणार आहे असं बोलले. जमणार म्हणलं तर 21 दिवसामध्ये निश्चित तुमचं लग्न जमणार आहे. नाही 21 दिवस तर 43 दिवसामध्ये 1001% लग्न जमणार आणि 3 महिन्याच्या आत लग्न होणारच. इतकी प्रभावी अशी ही सेवा सांगणार आहे. पहा, बहुतेक वेळा काय होतं की आपली खूप सारी इच्छा असते की आपल्या मनाप्रमाणे साथीदार आपल्याला भेटावा. अगदी सुख दुःख, त्याचप्रमाणे अगदी कोणतीही परिस्थिती जरी असली तर त्या परिस्थितीमध्ये साथ देणारा आपल्याला साथीदार भेटावा. प्रत्येक मुलीची इच्छा असते की बाबा, मला माझ्या आईच्या घरी दुःख सहन करावं लागलं, पण मला माझ्या नवऱ्याच्या घरी एकदम सुखी समाधानी असं सासर मला मिळावं, किंवा माझा पती माझ्यावर अतिशय खूप असं प्रेम करणारा असावा. प्रत्येक मुलाची ही इच्छा असते की माझी आजची परिस्थिती कशी असो, पण मला माझी पुढची परिस्थिती सुधारवण्यासाठी अशी वधू किंवा अशी पार्टनर भेटावी की तिने मला अगदी सुखदुःखात, अगदी कोणत्याही प्रसंगी मला साथ द्यावी, जेणेकरून माझं घर परपंच हे मी खूप उंचापर्यंत नेऊन ठेवेल. म्हणजे ही अपेक्षा ही चुकीची नाही. तर म्हणायला गेलं तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार इच्छित असा वर वधू मिळण्यासाठी ही सेवा आहे. परंतु ही जी सेवा आहे ही फक्त ज्यांना लग्न करायचं आहे त्या मुलाने किंवा मुलींनीच हा उपाय करायचा आहे, अशी ही सेवा आहे. आता इथे मला भरपूर कमेंट्स येतील की ताई, मी माझ्या भावासाठी, बहिणीसाठी किंवा आम्ही आमच्या मुलासाठी, मुलीसाठी उपाय करू शकतो का, किंवा आम्ही आमच्या पुतणीसाठी, भाच्यासाठी उपाय करू शकतो का. तर नाही, हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त त्या मुलाने आणि मुलीने स्वतःसाठी करायचा आहे. या उपायामध्ये अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी ताकद सामावलेली आहे, म्हणून हे उपाय त्यांनी स्वतः करायचे आहेत. पहा, बहुतेक वेळा असं होतं की सर्व ग्रह योग जुळून येतात, परंतु ऐनवेळी मुलाकडच्याकडनं किंवा मुलीकडच्याकडनं नकार येतो आणि ते लग्न तुटतं, लग्न जुळत नाही. बहुतेक वेळा असं होतं की एका साईडच्यांना गोष्टी सर्व योग्य वाटतात, सर्व जुळून येतात, दुसऱ्या साईडचे अगदी साखरपुडा ठरलेला असतो तरीही नकार देतात. काहींचे तर असे झालेलं आहे की साखरपुडाही होतात तरीही लग्न तुटतात. तर हे होऊ नये यासाठी हे उपाय आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आजही पृथ्वी तलावरती नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये सर्वात महत्त्वाची आणि सर्वात पवित्र अशी जी जोडी मानली जाते ती लक्ष्मी नारायण किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मातेची मानली जाते. त्याचप्रमाणे राधाकृष्ण जे आहेत त्यांची जोडी मानली जाते. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की अतिशय प्रेमळ, अतिशय प्रेमाने वागणारे किंवा अगदी सुखदुःखात प्रत्येक क्षणी साथ देणारे अशी लक्ष्मीनारायणाची जोडी आहे. तर या लक्ष्मीनारायणाच्या जोडीप्रमाणेच आपल्याला जोडीदार भेटावा, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, प्रेम, वात्सल्य, संततीप्राप्ती, संपत्तीप्राप्ती सर्व नांदावे यासाठी ही सेवा आहे. ही सेवा, हा उपाय जर केला तर निश्चित तुमचं लग्न 21 दिवसामध्ये जमणार आहे आणि 3 महिन्याच्या आत तुमचं लग्न होणारच आहे. पुन्हा सांगते, कन्फ्युजन करू नका, मी काय बोलते व्यवस्थित ऐका. 21 दिवसामध्ये लग्न जमणारच आहे आणि 3 महिन्यामध्ये तुमचं लग्न होणारच आहे. परंतु लग्न जमलं मग असं नाही म्हणायचं की बाबा रे, माझं लग्न जमलं आहे मग मला आता ही सेवा करायची काय गरज आहे, माझं लग्न तर होईलच. नाही, असं नाही. कारण ज्यावेळेस देवाची काठी वाजते, देवाच्या काठीला आवाज नसतो, त्या काठीचा जेव्हा आवाज होतो त्यावेळेस भल्या भल्यांचाही थरका पडतो. तर आपण काहीच नाही. म्हणून सांगते, जी मी तुम्हाला सांगत आहे 3 महिन्याची सेवा, ही 3 महिन्याची सेवा करायची आहे. भलेही तुम्हाला 8 दिवसात अनुभव येऊ द्या, तुमचं 15 दिवसात लग्न जमू द्या किंवा 8 दिवसात लग्न होऊ द्या, तरीही तुम्हाला 3 महिने ही सेवा चालूच ठेवायची आहे. पहा, सेवेला काहीही लागणार नाही, एकही साहित्य लागणार नाही, तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाही. फक्त जे काही लागणार आहे तुमचा थोडासा वेळ लागणार आहे. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम सांगते. पहा, तुमच्या घरामध्ये तुळशी मातेचं जे काही तुळस आहेत किंवा तुळशी मातेचं रोप, हे तुळशी वृंदावन हे असेलच. ज्यांचं पहा अगदी रो हाऊस असेल, त्यांच्या घरापुढं असेल, जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांच्या कुंडीमध्ये तुळस असेल,
मला सगळं काही मान्य आहे तुमच्या घरामध्ये असेल, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच असते. असं कोणतंही घर नसतं की ज्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसते. ज्यावेळेस आपल्याकडे विवाह होतो त्यावेळेस आपली आई आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती देत असते. कारण बाळकृष्णाच्या रूपाने हे आपल्या घरामध्ये वास करत असतो. त्याचप्रमाणे बाळकृष्ण म्हणजे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारा आणि लक्ष्मीनारायण एकत्र नांदणारा असा बाळकृष्ण आहे. म्हणून बाळकृष्णाची मूर्ती आपल्या घरामध्ये असते. पहा, आजकाल हे जे आहे हे विकोपाला गेलेलं आहे. हे आपल्याला म्हणजे पाहायला भेटत नाही, हे दृष्टीसही पडत नाही की तुळशीचा विवाह आपल्याकडे आत्ता खूप विरळ प्रमाणामध्ये, खूप तुटक प्रमाणामध्ये लावला जातो. पूर्वी काय व्हायचं, प्रत्येक घरोघरी तुळशी विवाह केला जायचा. का केला जायचा, तर तुळशी विवाहाला तितकंच महत्त्व आहे. आता काय महत्त्व आहे, तर तुळशी विवाह यासाठी लावला जायचा की आपल्या घरातील, आपल्या पिढीतील, आपल्या कुटुंबातील जी काही येणारी पिढी आहे, जी काही मुलं मुली आहेत, त्यांची शीघ्र लग्न जमण्यासाठी हा तुळशी विवाह करणं गरजेचं असायचं. तुळशी विवाह करताना तुळशीसोबत ह्या बाळकृष्णाचं लग्न लावलं जायचं आणि त्या ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदांमधील 4-5 जरी अक्षदा उचलून तुम्ही तुमच्या मुलीच्या डोक्यावरती जरी टाकल्या तरीही शीघ्र लग्न होण्यास खूप सारी मदत होते. तर पहा, तुम्ही हाही उपाय करू शकता. आता तुम्ही म्हणाल की ताई आता तुळशी विवाह केला तर चालेल का? काही हरकत नाही. ज्यावेळेस एकादशी असते, बारस असते किंवा शुभ मुहूर्त पाहून तुम्ही तुळशी विवाह जरी केला आणि त्या तुळशी विवाहाच्या ज्या अक्षदा आहेत किंवा जरी तुळशी विवाह करणं शक्य नसेल तर तुम्ही बाळकृष्णावरती किंवा एखाद्या मंदिरामध्ये, विष्णू नारायणाच्या मंदिरामध्ये म्हणा किंवा तिथे जाऊन जर अक्षदा वाहिल्या आणि त्या अक्षदांमधील 4-5 अक्षदा उचलून जरी आणल्या आणि तुमच्या ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे त्यांच्या डोक्यावरती जरी त्या अक्षदा टाकल्या तरीही तुमच्या मुलाचा विवाह जुळण्यास मदत होते. हेही करू शकता. किंवा एखादा पहा, गुगलवरती सर्च करा किंवा एखाद्या दुकानामध्ये, स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही विष्णू नारायणांचा एकत्रित जो फोटो आहे पहा, आपणास सर्वांना माहिती आहे विष्णू नारायणांचा लक्ष्मी मातेचा आणि विष्णू भगवान यांचं स्वयंवरा थ्रू लग्न झालं होतं. म्हणजे स्वयंवर झाला होता त्यांचा आणि स्वयंवराने लक्ष्मीनारायणांचं लग्न झालं होतं. तर हे लक्ष्मीनारायणांचा एकत्रित जो फोटो आहे तो फोटो जरी तुम्ही आणला, तुमच्या देवघरामध्ये स्थापित केला आणि त्या फोटोची जरी पूजा केली आणि रोज जर त्यावरती अक्षदा चढवल्या, ह्या अक्षदा तुम्ही उचलून तुमच्या मुलांच्या डोक्यावरती जरी टाकल्या तरीही शीघ्र विवाह जुळण्यास खूप सारी मदत होती. हा जो उपाय आहे हा कंटिन्यू 3 महिने करायचा आहे, चुकवायचा नाही. ज्यावेळेस पिरियड, सुतक, विटाळ येईल ते दिवस स्किप करा, ते दिवस पुढं पुन्हा ॲड करा, असं करायचं आहे. हा झाला प्रथम उपाय. हा प्रथम उपाय आईवडिलांनी जरी मुलांसाठी केला तरीही चालेल, काही हरकत नाही. दुसरा उपाय सांगत आहे. दुसरा उपाय असा आहे, दुसरा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा उपाय पण आता पहा, तुम्हाला दुसऱ्या उपायासाठी विशेष करून लागणार आहे विष्णू आणि लक्ष्मी मातेचा फोटो. म्हणजे त्यांचा ज्यावेळेस स्वयंवर झाला, स्वयंवर होताना तो दोघांचा फोटो आहे लक्ष्मीनारायणांचा, तो तुम्हाला फोटो लागणार आहे. तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच तुम्ही स्थापित करू शकता किंवा चौरंगावरती, पाट्यावरती, देवघरात जागा नसेल तर साईडला जरी ठेवला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. व्यवस्थित एक पाट घ्यायचा, पाट्यावरती आसन टाकायचं, एखादं ब्लाऊज पीस जरी टाकला पिवळ्या रंगाचा तरीही चालेल. त्याच्यावरती तुम्हाला तो जो फोटो आणणार आहात तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीला विशेष करून ठेवा. त्याने काय होतं की आपले जे काही ग्रह आहेत ते स्ट्रॉंग होण्यास मदत होते आणि गुरुचं पाठबळ आपल्याला भेटतं. तर त्या दिशेला ठेवायचं आहे. आणि ज्या मुलाचं किंवा मुलीचं तुम्हाला लग्न करायचं आहे त्यांना एक मंत्र सांगते. या मंत्राचं कंप्लीट 3 महिने तुम्हाला त्यांना पठण करायला सांगायचं आहे. मंत्र असा आहे, ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः. काही जण आता इथं असं म्हणणार नारायणे नमः, काही असं म्हणणार लक्ष्मी नारायण नमः. तर काही हरकत नाही, काही नारायण जरी म्हणलं तरी चालतं आणि काही नारायण जरी म्हटलं तरी चालतं. ओम लक्ष्मी नारायण नमः किंवा ओम लक्ष्मी नारायणे नमः असं जरी म्हटलं तरी चालतं. ह्या मंत्राचं तुम्हाला जी स्फटिकाची माळ आहे, सफेद रंगाची स्फटिकची माळ भेटते,
आपल्या स्वामी केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जाईल किंवा जिथे पूजाचे साहित्याचं दुकान आहे तेथेही सहजरित्या मिळून जाईल। जर स्फटिकाची माळ नसेलच तर अगदी तुमच्याकडे जी कोणती माळ आहे त्या माळेवरती जरी तुम्ही एक जपमाळ या मंत्राची जरी घेतली तरीही चालेल। या मंत्रामध्ये खूप सारी ताकद आहे आणि या मंत्राचं पठण करून जर तुमचा विवाह जमणारच आहे आणि या मंत्राचं पठण करून या सेवेचा लाभ जर तुम्हाला झाला आणि तुमचं लग्न झालं तर तुम्हाला तुमचा पार्टनर जोडीदार असा भेटणार आहे की तुमच्यावर कोणतेही संकट येऊ द्या, कोणतीही वाईट वेळ येऊ द्या, त्या वाईट वेळेमध्ये तुमचा पार्टनर कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही। जी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे किंवा जी बायको वधू तुमच्या घरामध्ये तुमची पार्टनर म्हणून येणार आहे ती लक्ष्मीच्या पावलानेच तुमच्या घरात येणार आहे आणि ती आल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये खूप सारा भरभराट होणार आहे। तुमच्या घरामध्ये अवलक्ष्मी नांदणार नाही तर सलक्ष्मी नेहमी नांदणार आहे। तुमच्या घरातील जी चंचल लक्ष्मी आहे ती चंचल लक्ष्मी जाऊन ती लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होणार आहे। ज्या मुली करणार आहात त्या मुलींनाही अगदी विष्णूंसारखा नारायणांसारखा पती भेटणार आहे। तो पतीही त्यांच्यावरती भरभरून प्रेम करणार आहे। अगदी सुख दुःख किंवा कोणतेही संकट असू द्या त्या संकटामध्ये त्यांना कधीही एकटं सोडणार नाही असा जोडीदार असा पार्टनर तुम्हाला या सेवेमुळे भेटणार आहे। म्हणून तुम्हाला ही सेवा करताना मनोभावे करायची आहे। पुन्हा सांगते, सेवा करताना तुमचे जे प्रयत्न चालू आहेत स्थळ पाहण्याचं किंवा लोकांना तुमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना स्थळ पाहण्यास सांगण्याचं हे चालूच ठेवायचं आहे। नाहीतर मग मी सेवा चालू केली आहे, मी उपाय चालू केलेत, मग आता मला स्थळ पाहायची काय गरज आहे, स्थळ माझ्या घरापर्यंत येतील असं नाही होत। पहा, कोणताही सेवा उपाय आपण यासाठी करतो की आपण जे काही कार्य करत आहोत त्याचं स्पीड आपल्याला 10 पटीने वाढवायचं आहे आणि त्याचं स्पीड वाढवलं की निश्चितच आपले जे काही मार्ग आहेत ते म्हणतो ना आपण सुलभ होण्यास मदत होते। आपले लग्न जमून येण्यास, आपले ग्रह जे काही कमकुवत होते ते कमकुवत ग्रह स्ट्रॉंग होण्यास आपल्याला ज्या ह्या देवदेवतेंचा आशीर्वाद मिळतो, त्यांच्या आशीर्वादाची थाप आपल्या पाठीवरती पडते आणि निश्चित आपले लग्न वगैरे जुळण्यास खूप सारी मदत होते। पुन्हा सांगते, ही सेवा जो नंतरचा उपाय सांगितला हा फक्त वधू आणि वर ज्या मुलीचं लग्न करायचं आहे त्यांनीच तो मंत्र म्हणायचा आहे, इतर कोणीही मंत्र म्हणायचा नाही। पुन्हा कमेंट्समध्ये विचारू पण नका, कारण मी क्लिअर कट 2दा सांगितलं की तो तिसरी वेळेही सांगते की तो मंत्र फक्त त्या मुलाने मुलींनीच म्हणायचा आहे। जी मुलगी असेल ती मुलींचा आता म्हणजे मला कमेंट्स येतील, त्या ताईंची कमेंट्स येईल की ताई पिरियड जर असेल तर काय करायचं, पिरियड असेल तर तेवढे 5 दिवस स्किप करा, 5 दिवस पुढे ॲड करा, म्हणजे 3 महिन्याची सेवा आहे तर तुमची 3.25 महिन्याची होईल, काही हरकत नाही। जरी तुमचं लग्न जमलं, जरी लग्न करून तुम्ही सासरी जरी गेला आणि तुमचे 3 महिने कंप्लीट झाले नसतील तरीही तुम्हाला हा जो उपाय आहे, ही जी सेवा आहे चालू ठेवायची आहे। 3 महिने 3.25 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतरच तुम्हाला सेवा थांबवायची आहे। तर असा एकदम साधा सोपा व्हिडिओ, साधी सोपी सेवा तुमच्यापर्यंत घेऊन आले। कशी वाटली हे नक्की सांगा, व्हिडिओ निश्चित शेअर करत चला। तुमचं लग्न जमणारच आहे। तुमचे जे कोणी रिलेटिव्ह आहेत किंवा जे कोणी मैत्रिणी वगैरे असतील त्यांनाही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आजूबाजूचे त्यांच्याही फ्रेंड सर्कलमध्ये रिलेशनमध्ये जे कोणी असतील त्यांचंही लग्न जमण्यास मदत होईल। तर पहा, झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा। खूप भरभरून प्रतिसाद देत आहात, असाच प्रतिसाद देत राहा, लाईक करत चला, व्हिडिओ शेअर करत चला। खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही लाईक करता, व्हिडिओ शेअर करता। पुन्हा एकदा सांगते की प्लीज म्हणजे तुम्हाला जे काही अनुभव येत आहेत ते कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला। जर सांगितलं तर काय होतं माहिती आहे, मलाही व्हिडिओ बनवायला छान वाटतं। नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायला मला भरभरून असं म्हणजे उत्साह वाटतो की चला रे, माझे भाऊ बहीण, माझे आजी आजोबा, माझे मावशी काका सर्वजण माझ्या व्हिडिओची वाट पाहत असतील आणि मला व्हिडिओ आज त्यांच्यापर्यंत घेऊन जायचा आहे। तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।